सुंगरू हो. गेले काही महिने मी मुख्यमंत्र्यांशी काही एक दोन विषय. अरे तू उभा काय रे? खुर्ची दे ना. खुर्ची दे ना. काही महत्वाच्या विषयांवरती मी त्यांच्याशी बोललो आणि साधारणपणे त्याचा एक कशा प्रकारे आराखडा आखता येईल. तुम्हाला कल्पना असेल की 2014ला मी एक एस्थेटिक या विषयावरती मी एक 16 मिनिटाची डॉक्युमेंटरी केली होती. ती आजही युट्यूबवरती आहे. ती आता मी इतर भाषांमध्ये पण करतोय. टाउन प्लॅनिंग आणि या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या तशा आवडीचे विषय. एक स्कॉटिश मला माहिती आहे की आता मी जे काय बोलणार आहे त्याच्यामध्ये फारसा तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, पण तरी पण आता मी कशासाठी गेलो होतो हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला दुसरीकडे कोणाकडे तरी जाऊन तुम्हाला काय वाटतं असं होणार नाही तुमचं. त्याच्यामुळे तुम्हाला आता या विषयामध्ये किती इंटरेस्ट असेल मला माहिती नाही. एक फार चांगलं वाक्य आहे त्या एका स्कॉटिश साहित्यिकाचं. आणि त्याच्यानंतर ते बऱ्याच लोकांनी वापरलं. मला असं वाटतं लेनिनने वगैरे पण ते नंतर त्या गोष्टी यूज केल्या पद्धतीने की तुमच्याकडची लहान मुलं कोणती गाणी गातात सांगा, मी तुमच्या देशाचं भविष्य सांगतो, असं ते वाक्य होतं. मला थोडंसं ते बदलावं असं वाटतं. आणि ते बदललेलं वाक्य असं आहे की तुमच्याकडे ट्रॅफिकचा तुम्ही केऑस दाखवा किंवा तुमच्याकडची ट्रॅफिकची परिस्थिती दाखवा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो. आज मुंबई ही जी शहर आहेत, खास करून मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, नागपूर, संभाजीनगर किंवा इतरही आपली अनेक शहरं जी उभी राहत आहेत, यातल्या बऱ्याचशा सगळ्या शहरांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणावरती रिडेव्हलपमेंटची कामं मोठ्या प्रमाणावरती उभी राहत आहेत आणि सरसकट सर्रास सगळ्या ठिकाणी ह्या गोष्टी होत आहेत. त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनधिकृत गोष्टी पण होत आहेत.